Hello student, today we will learn about the new topic electrochemistry. Electrochemistry. What in by electrochemistry? Electrochemistry is the branch of physical chemistry which deals with the study of interrelation between chemical changes and electricity. Electrochemistry is the branch of physical chemistry which deals with the study of interrelation between chemical changes and electricity. Dry cell is used to power our electrical and electronic equipment, produce it a greater electricity or generate electricity. Electrochemistry is also concerned with the physical properties like resistance and conductance of electrolytic solution. Resistance and conductance of electrolytic solution. The chemical reaction in which interconversion between chemical energy and electrical energy takes place are called as redox reaction. आपण 11th स्टँडर्डमध्ये रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक पाहिलेला आहे. त्या रेडॉक्स रिॲक्शन टॉपिकप्रमाणे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या डेफिनेशन पाहिलेले आहेत. त्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन आणि रिडॉक्स रिॲक्शन हे रिॲक्शन पाहिलेले आहेत. आणि त्याच रिॲक्शन किंवा त्याच्या डेफिनिशन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आणि त्याच्यावरून रिडॉक्स रिॲक्शन याची डेफिनेशन आपल्याला आज पाहायची आहे. आता यामध्ये व्हॉट इन बाय ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट आणि रिडॉक्स रिॲक्शन याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन याही टॉपिकमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. आता ऑक्सिडेशन, व्हॉट इन बाय ऑक्सिडेशन, आपण जनरली काय म्हणतो ऑक्सिडेशन? एडिशन ऑफ ऑक्सिजन इज टर्म ॲज ऑक्सिडेशन. एडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑर अदर एलिमेंट्स आर टर्म ॲज ऑक्सिडेशन. या डेफिनेशन आहेतच, परंतु आपल्याला इलेक्ट्रॉनच्या संदर्भात डेफिनेशन पाहिजे आहे ऑक्सिडेशनची. व्हॉट इन बाय ऑक्सिडेशन, the process in which loss of electron take place by the species is called as oxidation, or the process in which oxidation number of element increases is called as oxidation. ऑक्सिडेशनची रिॲक्शन इलेक्ट्रॉनच्या संदर्भात ही डेफिनेशन आहे. जी स्पेसीज इलेक्ट्रॉन लूज करते त्या स्पेसीजला त्या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हटलं जातं. किंवा ऑक्सिडेशन नंबर वाढतो, एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो, इन्क्रीज होतो, अशा वेळी त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल कुठलीही रिॲक्शन पहा. झिंक टू गिव्स झिंक टू प्लस 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे झिंकचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. किंवा पोटॅशियम के टू गिव्स के प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे पोटॅशियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, म्हणून ती रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, म्हणजे पोटॅशियम किंवा झिंकचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. आता त्यानंतर रिडक्शन. व्हॉट इन बाय रिडक्शन ऑर डिफाईन द टर्म रिडक्शन, the process in which gain of electrons takes place by the species is called as a reduction. The process in which gain of electrons takes place by the species is called as reduction, or the process in which oxidation number of species or elements decreases is called as reduction. कुठल्याही स्पेसीसची, कुठल्याही एलिमेंटची जर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर गेन केला तर त्याला आपण रिडक्शन असं म्हणतो. आणि त्यामुळं त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा डिक्रीज होतो,
त्याला आपण रिडक्शन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल क्लोरीन Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्स 2 Cl मायनस, रिडक्शन रिॲक्शन. ओके. आता त्यानंतर आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्याला आपण ऑक्सिडंट असं म्हणतो. ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. व्हॉट इज बाय ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट? द species which can accept or gain electrons, reduce itself and oxidize other is called as oxidizing agent. Oxidizing agent, the species which can accept or gain electron, reduce itself and oxidize other is called as oxidizing agent. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय की ज्या स्पेसीज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, गेन करतात आणि स्वतःचं रिडक्शन घडवून आणतात आणि दुसऱ्याचं ऑक्सिडायझेशन घडवून आणतात, अशा ज्या स्पेशीज आहेत त्याला ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो किंवा ऑक्सिडंट असं म्हणतो. और दी स्पेसीज हुज ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस, ज्या स्पेशीजचा ऑक्सिडायझिंग नंबर हा डिक्रीज होतो त्या स्पेशीजला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो. जनरली जे नॉन मेटल आहेत, नॉन मेटल F2Cl2 Br2 I2 हे ऑक्सिडायझिंग एजंट असतात. आणि रिड्युसिंग एजंट जनरली जे मेटल्स आहेत ते मेटल्स म्हणजेच जनरली रिड्युसिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंट और रिडक्टंट म्हणतो आपण. व्हॉट इज बाय रिड्युसिंग एजंट? Reducing agent, the species which can lose or donate electron, oxidize itself and reduces other is called as reducing agent. The species which can lose or donate electrons, oxidizes itself and reduces other is called as reducing agent. ज्या स्पेसीज स्वतःचा इलेक्ट्रॉन लूज करतात, डोनेट करतात आणि स्वतःचं ऑक्सिडेशन घडवून आणतात आणि दुसऱ्याचं रिडक्शन करतात, अशा ज्या स्पेशीज आहेत त्या स्पेशीजला आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. किंवा दी स्पेशीज हुज ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस, जी स्पेशीज हुज ऑक्सिडेशन नंबर increases is called as reducing agent. ज्या स्पेशीजचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो त्या स्पेशीज म्हणजेच त्यांना आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. रिड्युसिंग एजंट. आता यामध्ये पहा रिड्युसिंग एजंट जे मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण याच्या अगोदर झिंकचं एक्झाम्पल घेतलं. झिंक टू गिव्ह झिंक 2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे झिंकचं कन्व्हर्जन झिंक 2 प्लसमध्ये होते, म्हणजे झिंकचा ऑक्सिडेशन नंबर हा इन्क्रीज होतोय, म्हणून झिंक हा रिड्युसिंग एजंट. किंवा सोडियम टू गिव्स सोडियम Na टू गिव्स Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन्स, म्हणजे Naचं कन्व्हर्जन Na प्लसमध्ये होतं आहे, म्हणून Na हा रिड्युसिंग एजंट आहे. ओके. आता त्यानंतर रिडॉक्स रिॲक्शन. व्हॉट इज बाय रिडॉक्स रिॲक्शन? Redox reaction, the chemical reactions in which oxidation reaction and reduction reaction takes place simultaneously are called as redox reaction. The chemical reaction in which oxidation reaction and reduction reaction takes place simultaneously are called as redox reaction. In redox reaction, electrons are transferred from one species to another species. Due to transfer of electrons in redox reaction, one species loses of electron and get oxidized and the other species gain electron and get reduced. Redox reaction मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन होत असते, म्हणून त्याला आपण रिडॉक्स रिॲक्शन म्हणतो. म्हणजेच काय, रिडॉक्स रिॲक्शन इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो फ्रॉम वन स्पेशीज टू अनदर स्पेशीज, आणि त्यावेळी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना रिडॉक्स रिॲक्शनमध्ये एका स्पेशीज इलेक्ट्रॉन लूज करतो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे, ऑक्सिडाईज होतं आहे, आणि
दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणतो आणि सायमल्टेनियसली दोन्ही रिॲक्शन होतात, ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन, म्हणून त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. So in redox reaction, the total increase in oxidation number is equal to total decrease in oxidation number. म्हणजे एका स्पेशीजचा ऑक्सिडेशन नंबर जेवढा इन्क्रीज झालेला आहे तेवढाच तो डिक्रीज दुसऱ्या स्पेशीजचा झालेला असतो. म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज जेवढा झालेला आहे इज इक्वल टू डिक्रीज. आता फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आपण पाहूया. रिॲक्शन यामध्ये CeO प्लस H2, कॉपर ऑक्साईड CeO प्लस H2 हायड्रोजन गॅस टू गिव्ज. कॉपर ऑक्साईडचं कन्व्हर्जन हे कॉपरमध्ये होतं आणि वॉटर हा रिमूव्ह होतो. म्हणजे त्यामध्ये ऑक्सिडंट हा CeO आणि रिडक्टंट हा हायड्रोजन गॅस आहे. कारण हायड्रोजन हा त्याचा हायड्रोजन गॅसचं कन्व्हर्जन हे वॉटरमध्ये झालेलं आहे. इन अबाव रिॲक्शन the redox reaction, oxidation number of copper decreases from plus 2 to 0. So copper acts as oxidizing agent or oxidant, while the oxidation number of hydrogen increases from 0 to plus 1. So hydrogen acts as reducing agent or reductant. आता दुसरा आपण एक्झाम्पल घेऊया. SnCl2 plus 2 ApCl3 to gives SnCl4 plus 2 ApCl2. म्हणजे यामध्ये SnCl2 मध्ये Sn2 प्लस याचं कन्व्हर्जन SnCl4 Sn+4 ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे 3चं या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे, रिडक्टंट आहे. आणि आयर्न ऑक्सिडेशन नंबर जो आहे आयर्नचा डिक्रीज झाला आहे म्हणून ऑक्सिडंट. इन अबाव रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe डिक्रीजेस फ्रॉम +2 to +3 to +2. So Fe acts as oxidizing agent or oxidant, while the oxidation number of tin Sn increases from +2 to +4. So tin Sn acts as reducing agent or reductant. ओके. आता यामध्ये आपणाला काही डेफिनेशन पाहिजे आहेत. या डेफिनेशनमध्ये कंडक्टन्स इन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. कंडक्टन्स इन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. What in by conductor? Conductor, the substance which allow the flow of electricity through them are called as conductor. आता आपण म्हणतो पहा, metals are good conductor of heat and electricity. ॲल्युमिनियम इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर म्हणजे ज्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याला आपण कंडक्टर म्हणतो. आता ॲल्युमिनियमची तार आहे, त्या ॲल्युमिनियमच्या तारेमधून किंवा कॉपरच्या तारेमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते म्हणून ते गुड कंडक्टर म्हणतो आपण त्याला. म्हणून द सबस्टन्स विच अलाव द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू देम आर कॉल्ड ॲज conductor. आता these conductors are of two types or classification of conductors. There are two types of conductors: electronic conductor and electrolytic conductor. Electronic conductor and electrolytic conductor. What is meant by electronic conductor and electrolytic conductor or electric conductor? Electronic conductor, the conductor in which the conduction of electricity takes place by the direct flow of electrons under the influence of applied potential are called as electronic conductor. The conductor in which the conduction of electricity takes place by the direct flow of electrons under the influence of applied potential are called as electronic conductor. For example, solid and molten metals like aluminum, copper, platinum. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे काय की आपण कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या मेटलमधून किंवा तारेमधून
इलेक्ट्रिसिटी डायरेक्ट पास करतो त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणतो. आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर म्हणजे काय? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर द कंडक्टर इन विच द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी takes place by the migration of positive ions and negative ions are called as electrolytic conductor. Electrolytic conductor, the conductors in which the conduction of electricity takes place by the migration of positive ions and negative ions are called as electrolytic conductor. For example, solution of ionic salt, सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे थोडक्यात काय, सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स हे मायग्रेट होऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते, त्याला आपण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर असं म्हणतो. आता इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक कंडक्टर यामध्ये फरक काय आहे? इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक कंडक्टर फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस बाय द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन मायग्रेशन होऊन त्या ठिकाणी कंडक्शन होत असतं, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणतो. आणि मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स डायरेक्ट or electron transfer takes place by the migration of positive ions and negative ions towards electrode are termed as electrolytic conductor. Okay, these are the electronic conductors and electrolytic conductors. या पुढील भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.